तुमसर एसटी आगारातील अनेक बसांची स्वच्छता व्यवस्था ढासळल्याने प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे। बसच्या आत कचरा, धूळ, सीटखाली साचलेली घाण यामुळे बसमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते। बघू शकता तुम्ही बसच्या सीटखाली कशी घाण पसरलेली आहे। त्यामुळे प्रवाशांना नाक दाबून डोळ्यात पाणी येत असताना मजबुरीने प्रवास करावा लागत आहे। विशेष म्हणजे स्वच्छतेअभावी बसच्या आतील वातावरण अत्यंत अस्वच्छ झाल्याने प्रवाशांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। दररोज शेकडो नागरिक या बसने आपल्या नोकरीसाठी, शिक्षणासाठी अथवा इतर कामासाठी प्रवास करत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे। तरी आगार प्रमुखांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। तुमसर शहरातील मुख्य रस्त्यावर फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार राजू कारंबे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन संवाद साधला। शहरातील वाढती वाहतुकीचे ताण, जागेची कमतरता आणि नगर परिषदेमार्फत होणाऱ्या कारवाईमुळे फळ विक्रेत्यांच्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी आमदारांना सांगितले। यानंतर आमदार राजू कारंबे यांनी विक्रेत्यांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या। त्यांनी नगर परिषद अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विक्रेत्यांना योग्य व्यवस्था, जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। तुमसर तालुक्यातील तुमसर रोड रेल्वे उड्डाणपुलावर सुरू असलेल्या खड्डे दुरुस्ती कामातील निष्काळजीपणामुळे सोमवारी 8 डिसेंबरच्या रात्री एक गंभीर अपघात घडला। गोंदियाकडे काडीबद्री वाहून नेणारा ट्रक कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रकाशाचा अभाव आणि चेतावणी फलक नसल्यामुळे उलटल्याची घटना घडली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे। बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा।